क्रिएज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. बरेच विषय घडत असतात, त्याच्यावर टिप्पणी होत असते, विश्लेषण होत असतं. धुळेसारख्या शहरामध्ये, महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेलं धुळे शहरामध्ये नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिथल्या शासकीय विश्रामगृहामध्ये, गुलमोहर नावाच्या शासकीय विश्रामगृहामध्ये एका 102 नंबरच्या खोलीमध्ये काही कोटी रुपये सापडले. आता यासाठी तिथले माजी आमदार अनिल गोटे यांनी त्या खोलीच्या बाहेरच बस्तान मांडलं. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक येण्याशिवाय मी इथून उठणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. नंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेलं, ती खोली उघडली आणि त्यामध्ये काही कोटी रुपये त्याच्यात सापडले. हे जप्त झाले, पण नेमके आता ते जमा कुठे झाले आणि काय झालं त्या सगळ्यांचं, यावर विश्लेषक, अर्थतज्ञ माननीय विश्वास उडगी सर आपल्याशी आज बोलतायत. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या विषयाला सुरुवात करायची सर. नमस्कार. काही गोष्टी वर्तमानपत्रात काही वेळा येतात आणि नंतर मग ते गायब होतात. पण गायब करून सुद्धा ही बातमी जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे, म्हणून त्याच्यासाठी भाष्य करणं आवश्यक आहे. डोळ्याला जेव्हा महाराष्ट्राच्या असेंब्लीमधून निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्यामधून जी निर्माण झालेली अंदाज समिती आहे, जी अर्थातच सभापती जाहीर करतात. आता या अंदाज समितीची जी बैठक आहे ही डोळ्यामध्ये होती, ती जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये होती. आता ही सरकारी कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी 102 नंबरच्या खोलीमध्ये कॅश आहे ही गोष्ट माजी आमदार गोटे सांगतात. तर माजी आमदार गोटे सांगतात आणि ते ठामपणे सांगतात की 5 कोटीहून जास्त कॅश आहे. ही कॅश प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांनी ठाण मांडून एक असं म्हणू की आपण सत्याग्रहच केला, बैठा सत्याग्रह केला. खूप मोठी गोष्ट केली त्यांनी. त्याला कसा सुगाव लागला हे कळणे कठीण आहे, पण त्याला जे कळलं ते बरोबर होतं. आणि 5 कोटी असं म्हणताना प्रत्यक्षामध्ये 1,48,00,000 एवढी कॅश आहे हे सिद्ध झालं. ही कॅश त्या धुळे जिल्ह्यातल्या आसपासल्या कामाचं कंत्राट ज्यांना मिळालेलं आहे त्या कंत्राटदारांनी आणून टाकलेली आहे असं सांगण्यात येतं. मुद्दा असा स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. मुद्दा असा की शोध कार्य अत्यंत महत्वाचं आहे. तर आमदार गोटेला खरं म्हणजे बक्षीसच द्यायला पाहिजे, सत्कारच करायला पाहिजे. कारण त्यांनी एक महत्वाची गोष्ट जी एरवी बोलली जाते, लाचखोरीचे आरोप केले जातात, इथे तर त्यांनी पुराव्यासहित शोधून काढलं आणि 1,48,00,000 जे असं वर्तमानपत्रात छापून आलं त्या गोष्टीविषयी मी बोलतोय. आता या गोष्टीला पुन्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काही पक्षांनी, विशेष करून संजय राऊत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणि हर्षवर्धन सतपाल जे MPCC म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, यांनी विशेष करून पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली आहे आणि SITची स्थापना करू असं सांगणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती त्यांनी खास करून सांगितलं की SITच्या गोष्टी नेहमी करतात, प्रत्यक्षात काही करत नाही. आता या गोष्टीला 1 आठवडा होऊन गेलेला आहे, किंवा जास्त वेळ गेलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT स्थापन केली आहे असं कुठेही वाचनात आलेलं नाहीये. असं जर असेल तर या गोष्टीची स्पष्टता करणं ही जबाबदारी शासनाची आहे. पण मुख्य गोष्ट अशी आहे की SITची स्थापना करू असं सांगून ती एक वाऱ्यावरची वरात असेल तर येतं पावसाळी अधिवेशन जे 30 जूनला सुरू होणार आहे त्या ठिकाणी तमाम विरोधी पक्ष आणि अनेक लोकप्रतिनिधी आणि लोकांमध्ये जो एक रोष, संताप आहे तो रस्त्यावरती प्रकट होईल, विधानसभा आणि विधान परिषदेत प्रकट होईल. ते व्हायलाच पाहिजे. कारण अंदाज समितीचं कार्यकाळ हे बेसिकली जे विधानसभेमध्ये मंजूर झालेले बजेटचे प्रस्ताव असतात आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती जेव्हा समिती नेमली जाते त्या समितीचं कामकाज त्याच्यामध्ये मुख्यतः काही विविध राजकीय पक्षांचे आमदारच असतात.
तर ते जणू काही ती समिती म्हणजे एक छोटी विधानसभाच असते. तर या विधानसभेच्या एका दालनामध्ये म्हणजे समितीच्या दालनामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जर 1,28,28,00,000 मिळतात कॅश, तर ते कॅश कुठून आली हा पहिला प्रश्न आहे. कंत्राटदाराने आणून पैसे टाकले असं म्हटलं, ते कंत्राटदार कोण याचा काहीतरी शासनाने खुलासा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या पैशाचा रंग काळा का गोरा, म्हणजे हे पैसे जमा कुठे झाले हा माझा पहिला प्रश्न आहे. कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जमा झाले का महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले म्हणजे ट्रेजरीमध्ये जमा झाले. ट्रेजरीमध्ये जमा होणं हे संगत आहे. होय, कलेक्टर हा राज्याचा प्रतिनिधी असतो, तिथेही जमा होणं हेही संगत आहे. पण हा पैसा काळा पैसा आहे का सफेद पैसा आहे याच्याविषयी खुलासा होणं महत्वाचं आहे. कारण कंत्राटदाराकडून जर पैसा आला असेल तर त्यांचे IT रिटर्न्स तपासणं हा एक भाग आहे. एवढी कॅश कोण ठेवतं, कोण आणून टाकतं, सोर्स ऑफ मनी ह्याला फार फार महत्व आहे. आणि पैसा कुठे जमा केला, 2 प्रश्न. एक कलेक्टरचं ऑफिस किंवा महाराष्ट्र सरकारची तिजोरी. त्याच्यामध्ये अर्थातच बँकेचं खातं असतं सरकारचं सुद्धा, म्हणजे विशेष करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असू शकतात. त्या ठिकाणी ते जमा होणं अपेक्षित आहे. याचा कुठलाही खुलासा अजूनपर्यंत झालेला नाहीये. आपण असं गृहीत धरू की ट्रेजरीमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. आता पैशाचा रंग काळा का गोरा असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यावरती टॅक्स भरला आहे की नाही असा तो पैसा आहे का. म्हणजे तो करप्शनसाठी वापरण्यात येणारा पैसा असेल तर तो काळा पैसा असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे. मग या ठिकाणी सीबीआय आणि ईडी यांच्याचकडे हा प्रश्न सोपवायला पाहिजे. ज्यांनी आणून दिली त्यांची नावं कळली तर त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न तपासायला पाहिजेत. आणि मुख्यतः म्हणजे अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत किंवा सभासद जे आहेत यांच्यापर्यंत काही पैसे गेले का नाही गेले याच्यावरती ताबडतोब खुलासा होणं अपेक्षित आहे. म्हणजे 30 जूनला विधानसभेचं अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असणारी SITची नेमणूक होऊन त्याची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे असं मला ध्वनित करायचंय, असं मला स्पष्टपणे सांगायचंय. आत्ता तरी काहीही असं चिन्ह दिसत नाही. त्यामुळे आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही असं अनेक वेळा फडणवीसांच्या वक्तव्यातून जेव्हा येत असतं तेव्हा त्यांचे बोल खरे असतील तर त्यांनी कारवाई ताबडतोब करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ते खरे ठरत नाहीत. बऱ्याच वेळा ते प्रसंगातलं गांभीर्य काढून घेण्याकरता त्यांच्या पदावरून ते जे बोलतात ते वेळ मारून नेण्याकरता असते, असा एक जनतेचा ग्रह झालेला आहे. आणि म्हणूनच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या SIT नेमण्याच्या प्रक्रियेवरती जी कॉमेंट केली ती अत्यंत महत्वाची आहे. विश्वासार्हता मुख्यमंत्र्याची किती आहे हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा प्रत्यक्ष अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस शासनाची आणि मुख्यमंत्र्याची कृती आणि ते गृहमंत्री पण आहेत. आणि म्हणून अशा वेळेस EOW दिसत नाही, CBI दिसत नाही, ईडी दिसत नाहीत आणि त्यांच्या वक्तव्यातून आलेली SIT सुद्धा अजूनही प्रकाशात आलेली नाहीये. पण कारवाई कधी होणार, दोषी कोण, पैसा कुठून आला आहे, कशा करता आला आहे, कोणाच्या हाती गेलाय, 5 कोटी रुपये ही गोष्ट जेव्हा गोटे साहेब सांगतात, जे माजी आमदार आहेत, धुळ्याचेच आहेत, त्यावेळेस त्यांना एक अंदाज आलेला आहे की या खोलीमध्ये पैसे आहेत आणि त्यांचा अंदाज बरोबर होता. भले ते 1,28,00,000 असतील. 1,48,00,000 ही रक्कम फार मोठी आहे आणि म्हणून नोटांच्या बंडला त्या खोलीत दिसल्या आणि ते एक महाराष्ट्र सरकारचं जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारं सरकार म्हणून त्यांनी स्वतःभोवती कितीही आवरण असं निर्माण केलेलं असलं आणि आम्ही भ्रष्टाचार खणून काढू अशी भाषा करणारं हे सरकार असलं तरी प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या फडणवीसांच्या कारकिर्दीत जागोजागी भ्रष्टाचार दिसतोय. त्यातलं हे एक प्रकरण. आणि आता सुप्रीम कोर्टाने मेघा इंजिनिअरिंग आणि L&T या बाबतीमध्ये
जो निर्णय दिलेला आहे की तुम्ही टेंडर्स काढताना तुमच्या टेंडर्स काढण्याच्या प्रक्रियेतच फार मोठी चूक आहे. 6,000 कोटीचं टेंडर आता आधीची टेंडर रद्द करून दुसरी टेंडर्स करताना त्याचं व्हॅल्युएशनच 3,000 कोटीने त्यांनी कमी केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा दणका येतो ना, तेव्हा MMRDAची सगळी टेंडर्स, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रोजेक्ट, मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकूण गव्हर्नन्स, हा सगळ्यात सुप्रीम कोर्टामध्ये आज एक प्रश्नचिन्ह म्हणून उभा राहिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा दणका आल्यानंतर आता ही सर्व आधीची टेंडर्स रद्द करून नवीन टेंडर्स निर्माण करणं, तिचं व्हॅल्युएशन पण कमी करणं, हे या महाराष्ट्र सरकारच्या MMRDA सारख्या अखत्यारीत सरकारचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जे घोडबंदर ते भाईंदर किंवा गायमुख ते आणखीन कुठे, मेघा इंजिनिअरिंग का L&T, आणि मेघा इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड मधला पैसा जो सर्वात जास्त ती कंपनी, ही अंबानींची कंपनी आहे, ती म्हणजे ज्याला म्हणतो फ्रंट कंपनी आहे, त्याला त्याच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्डला ऑलरेडी भारतीय जनता पक्षाला पैसे गेलेले आहेत, आणखी कितीतरी गेलेले आहेत. पण अशा कंपन्यांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळणं आणि ते सुप्रीम कोर्टातून त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करणं, आणि तुम्ही ते रद्द करता का आम्ही, अशा तऱ्हेने जेव्हा सुप्रीम कोर्टाने दम दिला तेव्हा महाराष्ट्र सरकारचं धाबत आणलेलं आहे. त्यामुळे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणार असं जे म्हणणारं भारतीय जनता पक्षाचं हे महायुतीचं सरकार, हे पूर्णपणे त्याचं पितळ उघडं पडलेलं आहे. एकतर काळा पैसा असलेला 102 नंबरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या कचेरीत धुळ्याला मिळालेली कॅश, त्याचा रूट कुठला हे जनतेला सांगा. तो काळा पैसा, टॅक्स पेड पैसा, कोणाचा पैसा, हे कळणं जनतेला आवश्यक आहे. कारण शेवटी अंदाज समितीपुढे त्याची छाननी होणार होती. त्या अंदाज समितीतल्या सभासदांना देण्याकरता हे पैसे आले होते. कारण का खोक्याचा जेव्हा प्रश्न येतो ना, सब खोके, 50 खोके आणि सब अच्छे खोके, या गोष्टी आता सिद्ध होऊ लागलेल्या आहेत. आणि त्याकरता SITच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांपुढे आता पेच आहे की SIT कधी लावतात ते सांगा. CBI EDला इथे काम आहे की नाही हे सांगा. पैसा काळा का सफेद, टॅक्स अवॉइड केलेला पैसा, यावरती स्पष्टता करा. आणि 30 जूनला जर पावसाळी अधिवेशन असेल तर पावसाळी अधिवेशनापूर्वी या अंदाज समितीचे जे काही वाभाडे निघतील ना त्या ठिकाणी विरोधी पक्षांकडून, त्यापूर्वी किमान आपला चेहरा स्वच्छ असावा सरकारचा, असं जर वाटत असेल तर SIT स्थापन करून त्वरित चौकशी करून तो अहवाल सादर करण्याचं एक धैर्य या मुख्यमंत्र्यांकडे आहे का, या गृहमंत्र्यांकडे आहे का, या भाजप प्रणित महायुती सरकारकडे आहे का, असे प्रश्न या निमित्ताने जनता उपस्थित करीत आहेत. मी हे प्रश्न त्या निमित्ताने बोलतो. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या गंगेत पूर्णपणे बुडालेली आणि बजेट नंतर पुरवण्या मागण्या मागत मागत अजूनही सरकारचा तिजोरी त्याच्यामध्ये खळखळाट आहे, हे जेव्हा आवाज त्याचा यायला लागतो मोठा, आणि काळ्या पैशाचा पूर पण दिसायला लागतो, आणि भ्रष्टाचाराची गंगा पण उघडी होते, ती घोडबंदर ते गायमुख किंवा गायमुख ते घोडबंदर आणि भाईंदर पर्यंत जो काही बोगदे खणायचे, तर इथे काळ्या पैशाचे बोगदे आणि भ्रष्टाचारी बोगदे निर्माण होत आहेत. होय, मुंबईमधल्या मेट्रोचा पण काय मातेरे झालेलं आहे हे पण बाहेर आलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जबाब दो की या पैशाविषयी, डोळ्याला सापडलेल्या 102 नंबरच्या कोटीच्या पैशाविषयी आपण SIT कधी नेमणार, त्याचा अहवाल कधी देणार, आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी आपण हा अहवाल देणार का, तर जनता याची मागणी करते. यू हॅव टू मिस्टर चीफ मिनिस्टर, मिस्टर होम मिनिस्टर, यू मस्ट कम क्लीन. यू नो एव्हरीथिंग, सो यू स्पेसिफाय नेमकं काय घडलं आहे. इथेच थांबतो. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईची आपण वाट बघूया, आणि ही कारवाई जनतेपुढे, जनता नाही तर त्यांना आरसा दाखवेल. तर जनता सब जानती है. जनतेपासून तुम्हाला काहीही लपवता येणार नाही, कारण का आमदार गोटेंनी तुम्हाला पूर्णपणे एक्सपोज केलेलं आहे.
अंदाज समितीचे अध्यक्ष, या शासनाचे तीनही प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे सगळे महाराष्ट्राच्या जनतेला अँसरेबल आहेत याचं भान त्यांनी ठेवावं, एवढीच या ठिकाणी जनतेच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. इथेच थांबतो. धन्यवाद सर. वेलकम.